काल दिवसभर महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू होती। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटले। अगदी जे उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जायचे ते खासदार सुद्धा फुटले। जे उद्धव ठाकरेंना मोठा भाऊ मानायचे, जे उद्धव ठाकरेंना साहेब म्हणायचे ते खासदार सुद्धा फुटले। ज्यांनी आई भवानीच्या, साईबाबांच्या आणि आई वडिलांच्या शपथा घेतल्या त्या खासदारांनी सुद्धा साथ सोडली। ओमराजे निंबाळकर यांच्यापासून ते खासदार संजय जाधव यांच्यापर्यंत सगळ्यांनी साथ सोडली। अगदी दिवसभर देशानं आणि महाराष्ट्रानं हे सगळं नाट्य पाहिलं। पण या सगळ्या खासदारांमध्ये एक खासदार दिवसभर चर्चेत राहिले। दिवसभर त्यांचं नाव एकनिष्ठ म्हणून सगळीकडे झळकलं। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे। जेव्हा हे 6 खासदार फुटले तेव्हा सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते। पुढे या पत्रकार परिषदेत राजाभाऊ वाजे सुद्धा पोहोचले। त्याआधी रात्री राजाभाऊ वाजे सुद्धा फुटले अशा प्रकारची बातमी आली होती, कारण राजाभाऊ वाजे दिल्लीला जायला निघाले होते। जसे राजाभाऊ वाजे दिल्लीला निघाले तशा महाराष्ट्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या की राजाभाऊ वाजेंनी ठाकरेंची साथ सोडली आणि बंडखोर गटात सामील झाले। पण या सगळ्या चर्चा सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी राजाभाऊ वाजेंसाठी एक स्पेशल ट्विट केलं। मीडियाची कमाल आहे। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे दिल्लीत उद्योग समितीच्या बैठकीसाठी निघाले आहेत आणि इकडे बातमी वेगळ्याच दाखवत आहेत, अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलं। पुढे राजाभाऊ वाजेंनी थेट ट्रेनमधून मीडियाला मुलाखत दिली। त्यात त्यांनी थेट सांगितलं की मी दिल्लीला उद्योग समितीच्या बैठकीसाठी निघालो आहे। माझा एकनाथ शिंदेंचा संपर्क झालेला नाही आणि माझ्याशी बहुतेक ते संपर्क देखील करणार नाहीत आणि मी आदरणीय उद्धव साहेबांसोबत एकनिष्ठ आहे। पुढे काही वेळातच खासदार राजाभाऊ वाजे ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेमध्ये पोहोचले। जसे राजाभाऊ पत्रकार परिषदेत पोहोचले तसे खासदार संजय राऊतांनी त्यांचं कौतुक करणं सुरू केलं। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं सांभाळलं, उद्धव ठाकरेंनी आम्हाला भावासारखं प्रेम दिलं आणि याच लोकांनी गद्दारी केली। गद्दारी करणं यांच्या रक्तात आहे। आता राजाभाऊ वाजे आमच्यासोबत आहेत असं संजय राऊतांनी म्हणताच खासदार राजाभाऊ वाजेंच्या डोळ्यात पाणी आलं आणि राजाभाऊ ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले अशा प्रकारच्या बातम्या राज्यात प्रचंड चर्चेत आल्या। पुढे मग राजाभाऊंच्या अनेक मुलाखती प्रसिद्ध झाल्या। अगदी त्यांचे वडील प्रकाश वाजे यांच्यासुद्धा मीडियाने मुलाखती घेतल्या आणि राजाभाऊ ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं। पण नक्की कशामुळे राजाभाऊ ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले? राजाभाऊंचा नेमका राजकीय इतिहास काय राहिलाय? उद्धव ठाकरेंना साहेब भाऊ म्हणणारे फुटले, पण राजाभाऊ एकनिष्ठ का राहिले? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ज्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती त्या ऑपरेशन टायगरचा क्लायमॅक्स काल अखेर संपूर्ण देशानं पाहिला। शिवसेनेच्या ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठं खिंडार पडलं आणि तब्बल 9 पैकी 6 खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत सत्ताधारी शिंदे गटात सामील झाले। यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह इतर अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे। काल सकाळी जेव्हा या खासदारांच्या बंडाची बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा उद्धव ठाकरे गटाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती। मात्र या पडझडीच्या काळात आणि पक्षाच्या पडत्या काळातही एका नावानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं। वाऱ्याच्या वेगानं बदलणाऱ्या राजकारणात पैशांच्या ऑफर्स आणि मोठ्या पदांचे आमिष धुडकावून लावणारे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे या संपूर्ण राजकीय नाट्यात एकनिष्ठतेचा चेहरा म्हणून समोर आले। काल दिवसभरात घडलेलं नाट्य हे थक्क करणारं होतं। खासदार राजाभाऊ वाजे हे रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले तेव्हा ते सुद्धा फुटणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। मात्र राजाभाऊंनी थेट ट्रेनमधूनच या सर्व अफवांना पूर्णविराम दिला। त्यांनी हे स्पष्ट केलं की ते केवळ संसदेच्या उद्योग समितीच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत। दिल्लीत पोहोचताच ते थेट खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखल झाले। जेव्हा खासदार संजय राऊत यांनी राजाभाऊंच्या निष्ठावंत असण्याचं कौतुक केलं तेव्हा राजाभाऊ वाजे यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत। बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रेमाची आठवण काढताना खासदार राजाभाऊंच्या डोळ्यात अश्रू तरळले। त्यांनी कॅमेऱ्यासमोर भाऊक होत सांगितलं की ज्या पक्षानं आणि ज्या नेतृत्वानं मला ओळख दिली त्यांच्याशी गद्दारी करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही। ज्या दिवशी मला पक्ष सोडायची वेळ येईल त्या दिवशी मी थेट राजकारण सोडून घरी बसेन, पण उद्धव ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही हा शब्द त्यांनी जाहीरपणे दिला। या संपूर्ण घडामोडीनंतर राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी केलेल्या काही गौप्यस्फोटांमुळे मोठी खळबळ उडाली। प्रकाश वाजे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं
की हे ऑपरेशन टायगर गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून अत्यंत पद्धतशीरपणे राबवलं जात होतं. 14 एप्रिल रोजी ठाण्यातील 2 मोठे पदाधिकारी थेट सिन्नर येथील राजाभाऊ वाजेंच्या निवासस्थानी आले होते. त्यांनी राजाभाऊंना शिंदे गटात सामील करून घेण्यासाठी तब्बल 50 कोटी रुपयांची आणि मतदारसंघात 100 कोटी रुपयांच्या विकास कामांची बंपर ऑफर दिली होती. इतकंच नाही तर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी फोनवरून संवाद साधत पुढील 2029च्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी घेण्याचं आश्वासन दिलं होतं. लोकसभा निवडणुकीत झालेलं कर्ज पूर्णपणे माफ करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी दाखवली होती. मात्र प्रकाश वाजे यांनी आलेल्या मध्यस्थांना स्पष्ट शब्दात सुनावलं की तुम्ही चुकीच्या माणसांच्या दारात आलात. आम्ही पैशासाठी राजकारण करणारे लोक नाही, तर आम्ही सामाजिक बांधिलकी मानणारे कार्यकर्ते आहोत. हा नकार दिल्यानंतर प्रकाश वाजे यांनी त्याच रात्री 1:30 ते 2 वाजता थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन लावला आणि सर्व हकीकत सांगून आम्ही कुठेही जाणार नाही, आमची काळजी करू नका अशी मोठी ग्वाही दिली. खासदार राजाभाऊ वाजे यांनी एवढी मोठी ऑफर धुडकावून लावल्यामागं त्यांच्या कुटुंबाला लाभलेला मोठा राजकीय आणि सामाजिक इतिहास सांगितला जात आहे. वाजे कुटुंब हे नाशिकच्या आणि विशेषतः सिन्नर तालुक्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठित कुटुंब मानले जातं. राजाभाऊंचे आजोबा शंकरराव वाजे हे सिन्नरचे आमदार होते, तर त्यांच्या वडिलांच्या काकू म्हणजेच राजाभाऊंच्या आजी रुक्मिणीबाई वाजे या देखील आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी संपूर्ण आयुष्य समाजकारणात घालवले आहे. प्रकाश वाजे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितलं की आमच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. राजाभाऊंना पैशांची काय गरज आहे? आम्ही आमच्या नावावर कसलेही राजकीय शिंतोडे उडवून घेणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी आमचे अत्यंत घनिष्ठ आणि कौटुंबिक संबंध आहेत. नाशिक जिल्ह्याचा आणि मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिला तर इथे शिवसेनेची ताकद नेहमीच मोठी राहिलेली आहे. 2022मध्ये जेव्हा शिवसेनेत पहिली मोठी फूट पडली तेव्हा नाशिकचे तत्कालीन खासदार असलेले हेमंत गोडसे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात गेल्यानंतर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. अशा कठीण परिस्थितीत राजाभाऊ वाजे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन मनगटावर शिवबंधन बांधलं होतं. त्या प्रवेशाचा एक अत्यंत रंजक किस्सा प्रकाश वाजे यांनी सांगितला. शिवबंधन बांधताना स्वतः उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊंना विचारलं होतं की तुम्ही किती दिवस शिवसेनेत राहणार? त्यावर राजाभाऊंनी क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, उद्धव साहेब, तुम्ही आणि मी जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत मी शिवसेनेमध्येच राहणार. हा दिलेला शब्द राजाभाऊंनी कालच्या वादळातही तंतोतंत पाळून दाखवला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत नाशिकची जागा महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. नाशिक जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचं आणि भाजपचं मोठं वर्चस्व असताना आणि सत्ताधाऱ्यांनी सर्व शक्ती पणाला लावली असतानाही उद्धव ठाकरेंनी राजाभाऊ वाजे यांच्यावरती विश्वास टाकला. सुरुवातीला महाकाय मतदारसंघ असल्यामुळं राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र नेत्यांच्या आग्रहास्तव त्यांनी मैदान सांभाळलं. या निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा तब्बल 1,62,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकानं दणदणीत पराभव केला. या विजयामुळं नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा ताकदीनं उभी राहिली. यापूर्वी राजाभाऊ वाजे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून देखील निवडून आले होते. आमदार असताना त्यांनी सिन्नर तालुक्यातील पाणी प्रश्न आणि पायाभूत सुविधांवर प्रचंड काम केलं होतं, ज्यामुळं स्थानिक जनतेशी त्यांचा थेट आणि जिव्हाळ्याचा संपर्क राहिलेला आहे. अलीकडच्याच नगर परिषद निवडणुकीतही राजाभाऊ वाजे यांनी सत्ताधारी कोकाटे यांच्यापेक्षा 1 जागा जास्त निवडून आणून आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. लोकसभेचा हाच मोठा जनाधार आणि सिन्नरमधील आमदारकीचा असलेला दांडगा अनुभव यामुळेच सत्ताधाऱ्यांनी त्यांना ऑपरेशन टायगरमध्ये खेचण्यासाठी यातोनात प्रयत्न केले होते. पण खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या वडिलांच्या शब्दाला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी घेतलेल्या शपथेला जागत उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचं ठरवलं. ओमराजे निंबाळकर, खासदार बंडू जाधव यांसारखे मोठमोठे खासदार फुटलेले असताना आता राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचं ठरवल्यानं राजाभाऊ सध्या तरी राज्यात प्रचंड चर्चेत आले आहेत. पण आता राजाभाऊ नक्की किती दिवस एकनिष्ठ राहतात हे येणारा काळच ठरवेल. या सर्व नाट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राजाभाऊ वाजे नक्की किती दिवस एकनिष्ठ राहतील? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नशात राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.